21 जून रोजी जगभरात 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचा प्रचार प्रसार संपूर्ण जगामध्ये केला। 2014 मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम योग या व्यायामाचा जगात प्रसार करताना 21 जून जागतिक योग दिन साजरा व्हावा यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी करून दाखवले। याच योग दिनाचे औचित्य साधून सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते जयंत बाबू आव्हाड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सिन्नर शहरातील लक्ष्मीनारायण लॉन्स या ठिकाणी रविवार दिनांक 21 जून रोजी योग प्रात्यक्षिकेचे आयोजन केले होते। योग गुरु समाधान गायकवाड व त्यांचे सुपुत्र अनुवेद यांनी योग व प्राणायाम यांचे वेगवेगळे प्रात्यक्षिके करून दाखवले। त्यानुसार या ठिकाणी उपस्थित भाजपा कार्यकर्ते, महिला व पुरुषांनी आसने केली। योगासन आणि प्राणायाम यामुळे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे अशी भावना जमलेल्या अनेक महिला व पुरुषांनी बोलून दाखवली। या योग दिनास प्रमुख अतिथी म्हणून सुनील नाईक उपस्थित होते। योगामुळे प्रत्येक माणूस स्वतःला फिट अँड फाईन ठेवू शकतो, त्यामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीने योगा केलाच पाहिजे। योगाला कोणत्याही जातीशी अथवा धर्माशी न जोडता प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी योग आणि प्राणायाम केला पाहिजे अशी भावना यावेळी भाजपा नेते जयंत बाबू आव्हाड यांनी बोलून दाखवली। या वर्षीची योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धांसाठी योग अशी ठेवण्यात आली आहे। योगामुळे शारीरिक आरोग्य, मानसिक संतुलन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यावर भर देण्यात आला। भारतामध्ये मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम कोलकाता येथे आयोजित करण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो नागरिकांसोबत सामूहिक योग साधना केली। त्यांनी योग हा जगाला जोडणारा आणि निरोगी समाज घडवणारा मार्ग असल्याचे सांगितले। त्यामुळे 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। सिन्नर येथे झालेल्या कार्यक्रमात सिन्नर तालुका भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पुरुष व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूज साठी आदित्य हटकर। आज 21 जून आज आपल्याला जे भारताला पंतप्रधान मोदीजी लाभलेले आहेत, त्यांनी अगदी जे 14 मध्ये पंतप्रधान या खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी पूर्णच भारतातल्या युवांना, ज्येष्ठांना आणि लहानात लहान मुलांनासुद्धा योग दिनाचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे। आणि तेव्हापासून दर 21 जूनला सुरुवात करून वर्षभर अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी योगा केला पाहिजे, त्याचे शारीरिक फायदे काय होतात हे मोदीजींनी प्रत्येक मन की बात झालं असेल किंवा त्यांच्या संबोधनातून झालं असेल, हे सर्वांना सांगत आले आहेत। आणि त्यांचंच अनुकरण म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी 21 जूनला सिन्नर तालुक्यामध्ये विविध अशा वेगवेगळ्या ठिकाणी योग दिन साजरा केला। आणि आम्हाला आज इथे लक्ष्मीनारायण लॉन्स सिन्नर सरदवाडी रोड येथे RSSचे जे प्रमुख आहे तालुक्याचे श्री समाधानजी गायकवाड सर यांनी योग शिक्षक म्हणून खूप छान प्रकारे असं वेगवेगळ्या योगाचे प्रकार शिकवले। आणि त्यांचा लहान चिमुकला अनुवेद यानेही अतिशय अगदी चांगल्या प्रकारे एवढ्या कमी वयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आणि योगा करून दाखवले। उगले मॅडम यांनी करून दाखवले। त्या योगाचा आम्हाला 1 तास करून इतकं छान असं परिणाम जाणवले। त्यासाठी प्रत्येकाने योगा दिनाच्या आजच्या 21 जूनच्या दिवशी सुरुवात करून वर्षभर अखंड लहानांपासून मोठ्यांपर्यंत योग आणि प्राणायाम करून या भारताच्या युवा शक्तीला एकदम छान असं निरोगी ठेवलं पाहिजे। आणि त्या शक्तीचा आपल्या भारताच्या, आपल्या राज्याच्या विकासासाठी निरोगी निर्व्यसनी राहून उपयोग केला पाहिजे देशाच्या प्रगतीसाठी। एवढं बोलून थांबते। धन्यवाद। जय हिंद। आज 21 जून म्हणजे उत्तर गोलार्धातील सगळ्यात मोठा दिवस। 21 जून या दिवशी आपण आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा करतो। प्रथम संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीमध्ये आदरणीय मोदी साहेबांनी ही संकल्पना मांडली सगळ्यांसमोर आणि तो दिवस 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी संकल्पना आदरणीय मोदी साहेबांनी मांडल्यामुळे आज पूर्ण जगभरात 21 जून हा योगा दिवस म्हणून साजरा केला जातो। योगा करणे म्हणजे फुफ्फुस मजबूत करणे, शारीरिक आजार जे आहेत, व्याधी आहेत त्या नष्ट होणं, त्याचप्रमाणे डिप्रेशन, मनातील संकल्पना ह्या मजबूत होण्यासाठी योगा करणं आजच्या दैनंदिन युगामध्ये खूप महत्त्वाचं असल्यामुळे आदरणीय मोदी साहेबांच्या कर्तृत्वामुळेच योगा दिन हा साजरा करण्यात येतो। आणि हा योगा दिन संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगात साजरा करण्यात आलेला आहे।
अशा योगा दिवसाच्या मी महिला शहर अध्यक्ष या नात्याने सर्व महिलांकडून शुभेच्छा देते. धन्यवाद. आज 21 जून काही वर्षांपूर्वी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योग हा जो शारीरिक व्यायाम आहे याची संपूर्ण जगामध्ये प्रचार प्रसार कसा होईल या अनुषंगाने प्रयत्नशील राहिले आणि 21 जूनला जागतिक योग दिन म्हणून घोषित करण्यात आलं. योग ह्या व्यायामाने स्वतःचं शरीर आणि स्वतःचं मन हे निरोगी आणि निरामय राहतं. माणूस आनंदी आणि प्रफुल्लित राहतो. स्वतःच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने योग करावा, स्वतःला फिट अँड फाईन ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग करावा असा संदेश मोदीजींनी संपूर्ण जगाला दिला आणि त्याचंच अनुकरण करत आज संबंध देशातीलच नव्हे तर जगभरातील करोडो लोक दररोज योगासन आणि प्राणायाम करतात. योग दिनानिमित्त सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी आणि आमच्याच विचाराचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रभावित झालेले आमचे मित्र समाधानजी गायकवाड यांच्यासह म्हणजे त्यांची टीम आणि भारतीय जनता पार्टीची टीम अशी दोघांनी मिळून आज आम्ही या ठिकाणी योगासन केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या ह्या उपक्रमामध्ये समाधानजी गायकवाड यांचा लहान चिरंजीव अनुवेद यांनी आज सगळ्यांना मार्गदर्शन केलं. योगासनामध्ये 1-2 नव्हे तर शेकडो प्रकारची आसनं असतात आणि सर्व प्रकारची सोपी आणि कठीण आसनं या चिमुकल्यांनी आम्हा सगळ्यांना करून दाखवली. केवळ आसनच केली असे नाही तर श्वासाचे प्राणायामसुद्धा आम्ही या ठिकाणी केले. मी अपेक्षा करतो आज या ठिकाणी जे जमलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि क्रीडाईचे जे आमचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते आजच्या ह्या उपक्रमाचं औचित्य साधून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज योग आणि प्राणायाम याचं ते अनुकरण करतील. स्वतःला फिट ठेवण्यासाठी आणि देश तंदुरुस्त ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा सगळ्यांकडून ठेवतो. सिन्नर तालुकावासियांना सुद्धा आवाहन करतो की योग दिनानिमित्त आपण इथून पुढे दररोज आपल्या जीवनामध्ये योगासन आणि प्राणायामचं अनुकरण करावं, स्वतःला फिट ठेवावं एवढीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून ठेवतो.